नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात नरसिंहपूर या ठिकाणी काय नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत. बघूया. माझे सरपंच आहेत डेप्युटी बघू काय झालं, काय विषय आहे, काय आहे? इलेक्शन लागले आता. मान्य अजितदादांचं दुःखद निधन झालंय. अजितदादा आपल्याला सोडून गेले ही सगळ्यात वाईट घटना घडलेली आहे. निदान आपल्याला म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात अजितदादाची पोकळी कोण भरून काढू शकत नाही. त्या नेतृत्वाचा त्या धडाडीचा नेता आता महाराष्ट्रात कोण शक्य नाही. कारण अजितदादा असं एक व्यक्तिमत्व आहे की ती शब्दाला पक्का जागणारं व्यक्तिमत्व. आता इथं मोठ्या नेतृत्वाची वर आघाडी झाली. माननीय भाऊ असतील, बर्नेमामा असतील आणि आप्पासाहेब जगदाळे असतील. तर एकंदरीत आता खाली काम करताना कसं काय? आता काम करायचं सोपं झालं. आता काम करायचं 3 नेते एकत्र झाले, त्यामुळं काम करायचं सोपं झालं. पहिलं थोडं अवघड होतं, आता काम करायचं सोपं झालं, त्यामुळं काही विषय येत नाही जास्त. तर अजितदादांचं दुःखद निधन झालं आणि कार्यकर्त्यावर मोठा डोंगर या ठिकाणी पक्षावर आणि सगळ्याच कार्यकर्त्यावर कोसळला आहे. तर याबद्दल थोडक्यात. आता अजितदादाचं दुःखद निधन झाल्यामुळं अजितदादा आम्ही प्रचाराला जातो घरोघर, तर प्रत्येक माता माऊलीच्या जनतेच्या मनात अजितदादाबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळं सगळीकडेच वातावरण चांगलं आहे. तर अजितदादाला एक लोकांची भावना आहे, आपण अजितदादा आपल्या घरातला माणूस असल्यासारखा वाटतो. त्यामुळं आपण अजितदादा जरूर मतदानापोटी हे करून टाकू. आता ह्या भागात तुम्ही उमेदवार आपलं विरोधात उमेदवार आहेत एकमेकाच्या. एकंदरीत चित्र कसं आहे? एकंदरीत चित्र आता सध्या तसा विचार केला तर क्रिटिकल. कारण एक गावचा उमेदवार आहे, 2 बाहेरचा उमेदवार आहेत. नाही म्हणलं तरी आपण थोडं कोणच्या का गावचा उमेदवार असताना तेवढं वारच्या या बाजूने फिरतं. त्यातनं बी आपण प्रयत्न करत राहतो.